नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहोत. ती म्हणजे धना पावडर. बघा, कलर तर किती छान आलेला आपल्या धना पावडरचा. चला मग आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आतपाव धने घेतले. आतपाव धने म्हणजे 125 ग्रॅम हे धने स्वच्छ करून निवडून घेतलेले आहेत. बघा, असे हे धने घेतलेले आहेत. आता मी हळद घेतली. हळदीच्या ऐवजी तुम्ही हळकुंडसुद्धा घेऊ शकता. कसुरी मेथी घेतलेली आहे 1.5 चमचा. 8-9 तमालपत्र घेतलेले आहेत आणि हे दालचिनीचे तुकडे मी घेतलेले आहेत. बघा, अशा पद्धतीने हे साहित्य घेतलेलं आहे. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी हे धने घालून घेतलेले आहेत भाजण्यासाठी. कढई गरम झालेली आहे. आता आपण हे धने व्यवस्थितरित्या भाजून घेऊ. धने म्हणलं की आपल्याला पूर्ण आपलं हे आरोग्य नियंत्रणात ठेवण्यासाठी काम करतं हे धनं हे सगळ्या पदार्थामध्ये आपण पावडरच्या रूपात किंवा ओबडधोबड किंवा शाबूत धने अशा पद्धतीने हे सगळ्या पदार्थामध्ये आपण हे धने वापरत असतो. आपले धने आता बऱ्यापैकी भाजत आलेले आहेत पहा. बघा, आता कलरसुद्धा चेंज झाला आपल्या धन्याचा. अशा पद्धतीनं मध्यम आचेवर हे धने भाजून घ्यायचे. बघा, आपले धने आता हलके फुलके झालेले आहेत. आता हा सुगंध तर आपल्या घरामध्ये फार दरवळत आहे. त्यावेळेस आपण लक्षात घ्यायचं की आपले धने हलके झालेले आहेत आणि सुगंध पण आपल्या घरामध्ये दरवळत आहे. त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे धने आपले आता भाजलेले आहेत. आता हे आपले धने भाजलेले आहेत. आपण आता काढून घेऊ. एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवून देऊ. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी ही दालचिनी घालत आहे. आता दालचिनीमध्ये थायमिन असतं, फॉस्फरस, प्रोटीन, सोडियम, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, तसंच मॅग्नीज, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट असे महत्त्वपूर्ण तत्त्व आपल्याला ह्या दालचिनीमध्ये आढळतात. आता दालचिनीचे फायदेसुद्धा भरपूर आहेत. तसेच आपण थोडे फायदे बघू. दालचिनीचे फायदे म्हणजे रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि इन्सुलिनवर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम दालचिनी करते. त्याचबरोबर मी हे तमालपत्र पण त्याच्याबरोबर घालून घेतलेलं आहे. तमालपत्र लवकर भाजतं म्हणून मी थोडंसं उशिरा टाकलं याच्यामध्ये. आता हे व्यवस्थितरित्या भाजलेलं आहे पहा. बघा, आता हे व्यवस्थित भाजलेलं आहे आणि आता आपण हे आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये. भाजले आता व्यवस्थित काढून घेऊ आपण. धन्यामध्ये हे टाकून देऊ. आता ही कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथी नंतर घेतली कारण ही कसुरी मेथी हलकी असते, करपण्याची शक्यता असते, म्हणून हिला मी सेपरेट भाजून घेत आहे. बघा, ही भाजलेली आहे. आपण आता धन्यामध्ये टाकून घेऊ. आता हे धन पण थंड झालेलं आहे. ह्याच्यामध्ये हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया. बघा, अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेऊ. आता हे सगळं थंड झालेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून घेऊया. आता हे सांडत आहे म्हणून मी हे सगळं हाताने टाकून घेते. बघा, अशा पद्धतीने हे गावरान धने आहेत आणि त्याच्यामध्ये मी हे 1.25 चमचा जवळपास हळद टाकून घेतली. 125 ग्रॅम धने होते, त्याच्यामध्ये 1.25 चमचा मी हळद टाकलेली आहे. आता हे ग्राइंड करून घेऊया. पहा, किती छान कलर आलेला आहे. बघा, कलर तर किती छान आलेला आहे. तुम्ही हे ओबडधोबड वाटलं तर तुम्ही चाळणीने सुद्धा चाळून घेऊ शकता. बघा, कलर तर किती छान आलेला आहे. पावडर आपली किती छान झालेली आहे पहा. बघा, अशा पद्धतीने ही आपली रेसिपी झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करत चला, व्यवस्थितरित्या खात चला. थँक्स फॉर वॉचिंग.